नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टी बद्दल आले एक नवीन अपडेट आहे। ती अपडेट कोणती आहे आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, टी वर्षातून 2दा प्रक्रियेला नवे स्वरूप, कोर्टाच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी। राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी आता वर्षातून 2दा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEच्या धर्तीवर CTET परीक्षा वर्षातून 2 वेळा घेते। त्याच पद्धतीचा अवलंब राज्यातही करण्यात येणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून चालू वर्षातील पहिली TET परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली। तर भावी शिक्षक उमेदवारांनाही TET उत्तीर्ण व्हावे लागेल। सर्वोच्च न्यायालयाने TET परीक्षा अनिवार्य केली आहे। शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांनाही TET उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत म्हटले। महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीसाठी TET पात्रता बंधनकारक असल्याचे निर्देश दिले। परिणामी सध्या कार्यरत शिक्षकांसह भावी शिक्षक उमेदवारांनाही TET उत्तीर्ण होणे अपरिहार्य ठरले आहे। बारकाई नियोजन करून प्रश्नपत्रिका तयार करणार। नुकत्याच झालेल्या परीक्षेत पेपर क्रमांक 1 मधील एक प्रश्न रद्द करावा लागल्याने पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण प्रश्न निर्मितीवर अधिक भर देण्यात येणार आहे। तज्ज्ञांच्या सल्ल्याने बारकाईने नियोजन करून प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार असल्याचे डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सांगितले। तर ही होती TET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।